जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। महिलांच्या सक्षमीकरण आणि स्वातंत्र्यासाठी लाडकी बहीण योजना ही मैलाचा दगड असून राज्य सरकार लाडक्या बहीण योजनेचे अनुदान दुप्पट करेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी व्यक्त केला। आधार सेंडिंगसाठी येणार प्रश्न मार्गी लावण्यासाठी बँक अधिकाऱ्यांसह अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंच्या बैठका घेण्यात आल्या असून अशा अडचण येणाऱ्या महिलांची तातडीने मदत करण्याचे आणि त्यांच्या अडचणी मार्गी लावण्याच्या सूचना देखील देण्यात आल्याचे यावेळी सुप्रिया गावित यांनी सांगितले। आज महिला व बालकल्याण विभागाने नंदुरबार शहरातील GTP महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला होता। यावेळी विधान परिषद सदस्य आमुषा पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सावंतकुमार, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी कृष्णा राठोड, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कांतालक्ष्मी बनकर आदीसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला ही उत्कृष्ट नेतृत्व करणारी आणि व्यवस्थापक असून तिच्या माध्यमातून कुटुंबाचे उत्कृष्ट नियोजन होत असते। कुटुंब चालवण्याची क्षमता एकट्या महिलेत असते। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या पुढाकारातूनच लाडकी बहीण योजना ही जिल्ह्यातील 2 लाख महिलांपर्यंत पोहोचली। अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसताईंना अंगणवाडी लांब असल्यास त्यांना अंगणवाडी पर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अडसर होते, त्यामुळे त्यांना इलेक्ट्रिक बाईक देऊन त्यांचा प्रवास सुकर होईल। यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगून या इलेक्ट्रिक बाईक योजनेसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना देखील योजनेबाबत साकडे घालणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। सध्या या योजनेचे आलेले पैसे काढण्यासाठी महिला भगिनींना KYC बाबत होत असलेल्या त्रासासाठी जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींची बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली। बँकांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या। या अडचणींचे निरसन करण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत। फिरत्या बँकेच्या माध्यमातून महिलांच्या पैसे काढण्याच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल। तसेच जिल्ह्यातील 4,21,000 महिला भगिनींनी लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले होते। यातील 4,14,000 महिला भगिनींचे प्रकरणे मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर पैसे देखील पडले आहेत। ज्या महिलांच्या अर्जाबाबत त्रुटी आहेत त्याचे निरसन देखील लवकर केले जात आहे। विधान परिषद सदस्य आमुषा पाडवी यांनी सांगितले की राज्यात अतिदुर्गम असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील ज्या भागात मोबाईल रेंजची मोठी अडसर आहे अशा विपरीत परिस्थितीवर मात करत आमच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंनी दाखवलेल्या तत्परतेमुळेच अक्कलकुवा धडगाव सारख्या अतिदुर्गम तालुक्यात मध्ये आज 1,10,000 महिलांचे या योजनेसाठी अर्ज भरून त्यांना लाभ मिळाला। मुख्यमंत्र्यांनी ही योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे दिलेल्या आदेशानंतर या अतिदुर्गम भागात झालेले हे काम कौतुकास्पद असल्याचे सांगत आमुषा पाडवींनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंचे कौतुक केले। सध्या या योजनेचे पैसे पडले, मात्र बँकांसमोरील पैसे काढण्याची गर्दी पाहता नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील रेशन दुकानांमध्ये मिनी बँक मंजूर करावी अशी मागणी करत तसा शासन निर्णय देखील झाला असल्याचे सांगत जितके प्रस्ताव आले त्यांना मंजुरी देऊन गावस्तरावर मिनी बँकेचे माध्यमातून महिलांना गावातच पैसे मिळतील अशी सोय करावी अशी मागणी देखील यावेळी विधान परिषद सदस्य आमुषा पाडवी यांनी केली। शासनाने यासोबतच मुलींसाठी मोफत शिक्षण, उच्च शिक्षण, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, बांधकाम कामगारांना घरगुती साहित्य अशा अनेक कल्याणकारी योजना राबवित असल्याचे देखील सांगितले। महिला सक्षमीकरणासाठी राज्यात नंदुरबार जिल्ह्याचे नाव अग्रेसर असून 2001 मध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त स्त्री जन्मदराचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात होते। आपल्या जिल्ह्यात मुलींमध्ये भेदभाव केला जात नाही। या जिल्ह्यात माता मुलींना नारी शक्तीला सर्वात जास्त सन्मान दिला जातो, हे राज्यासाठी उत्तम उदाहरण असल्याचे मत यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावितांनी व्यक्त केले। नवरात्रीच्या पर्वात ही नारी शक्ती एकत्र येणे हा योग दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल। 4 महिन्यात लाडक्या बहिणीला दरमहा 1,500 रुपये मिळाले।
घरात महिलांना कोणापुढे पैसे मागण्याची गरज पडू नये म्हणून राज्याच्या शासनाने ही योजना राज्यात आणली, त्यामुळे सरकारचे महिला भगिनी मनापासून आभार मानत आहे. महिलांच्या सक्षमीकरण. महिला स्वातंत्र्याच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना सर्वोत्कृष्ट योजना असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी जिल्ह्यामध्ये बँकांच्या बाहेर महिलांच्या मोठ्या रांगा उभ्या असल्याचे दिसून येतात. मात्र मोबाईलमधल्या एका ॲपद्वारे देखील KYC करता येईल, त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी महिलांना मदत करण्याचे आवाहन यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी केले. यासोबतच जिल्हा परिषदेने नेमलेल्या बँक सखीच्या माध्यमातून KYCची प्रक्रिया देखील करता येईल, असे यावेळी त्या म्हणाल्या. मागच्या 10 वर्षात जिल्ह्यात फिरती बँक योजना सुरू करण्यात आली होती. बाजाराच्या दिवशी ती बँक त्या गावात जाऊन नागरिकांना पैसे उपलब्ध करून देण्याचे काम करत होती. ही फिरती बँक योजना पुन्हा सुरू करून महिलांना गावातच फिरते बँकेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध झाले पाहिजे, असे आवाहन यावेळी माजी खासदार हिना गावितांनी जिल्हा प्रशासनाला केले. यासाठी केंद्रातून काही मदत हवी असल्यास मी प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी देत यामुळे महिलांची तासनतास रांगेत उभी राहण्यापासून मुक्तता होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बचत गटाच्या महिलांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून एक स्वतंत्र बँक उपलब्ध करावी ही मागणी आपण करणार असून, ही बँक फक्त बचत गटांना कर्ज उपलब्ध करून त्यांचा व्यापार, त्यांच्या वस्तूची मार्केटिंग करण्यास सुलभता होईल, यासाठी फायदेशीर ठरतील, असे यावेळी हिना गावित म्हणाल्या. यशस्विनी योजनेच्या 5 महिला भगिनींनी आपली यशोगाथा केली. उपस्थित महिला भगिनी समोर सादर. डॉक्टर काणे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केले मतदान जनजागृतीवर पथनाट्य. कार्यक्रम स्थळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांचे 25, आरोग्य विभागाचे 10, तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे 13 असे एकूण 58 बचत गटाचे स्टॉल थाटण्यात आले होते. या मेळाव्याला जिल्ह्याभरातून महिला भगिनींची मोठी गर्दी होती. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. आज आपल्या लाडक्या बहिणींना मला वाटतं लाडकी बहीण योजना आपली सुरू झाली जुलैमध्ये आणि जुलैनंतर आज आहे ऑक्टोबर, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरची सुरुवात आहे. 4 महिन्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये अशा प्रकारे निधी आपल्या या सरकारने या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. एकमेव असं सरकार
मी सहज त्या ठिकाणी विचारलं की काही का उभे आहे, तर कोणाचं केवायसी झालेलं नाही, केवायसी नसल्यामुळे पैसे काढायला त्यांना अडचण येते. तर मला सर्व महिला भगिनींना, आमच्या अंगणवाडीच्या ताईंना, सगळ्यांना या ठिकाणी विनंती करायची आहे. आता आजकाल केवायसी ही आपल्याला बँकेतच जाऊन करायचं असं काय आवश्यक झालेलं नाही. तुम्ही तुमच्या सगळ्यांकडे मोबाईल असतो, मोबाईलवर सुद्धा एक ॲप आहे, त्या ॲपमध्ये जाऊन तुमचं जे केवायसी आहे हे तुम्हाला करता येईल. घरी बसल्या बसल्या तुम्हाला केवायसी हे तुमच्या बँक खात्याचं तुम्हाला करून घेता येऊ शकतं. जर तुम्हाला ते जमलं नाही तर आपल्या जिल्हा परिषदेने मधल्या काळामध्ये बँक सखी या आपल्या अनेक गावांमध्ये नेमलेल्या आहेत आणि त्या बँक सखींना लॅपटॉप सुद्धा सुप्रियाताईंनी आपल्या जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे. तर त्या बँक सखी ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांच्याकडे जाऊन सुद्धा आपल्याला केवायसी करून घेता येईल. मी या ठिकाणी आपले कलेक्टर साहेब गोपे साहेब आहेत त्यांनाही विनंती करेन. साहेब, मी मागच्या 10 वर्षामध्ये खासदार असताना आपल्या जिल्ह्यामध्ये एक किर्ती बँक चालू केली होती. किर्ती बँक ही किर्ती बँक म्हणजे काय आहे, एखाद्या गावाला बाजार असतो तर बाजाराच्या दिवशी ती किर्ती बँक त्या बाजाराच्या ठिकाणी जाऊन उभी राहते. ज्याला पैसे ठेवायचे ते पैसे बँकेमध्ये ठेवू शकतात, ज्याला पैसे काढायचे ते बँकेतून तिथे पैसे काढू शकतात. म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बँक जिथे असेल तिथपर्यंत जाण्याची गरज नाही. तर ही किर्ती बँक डायरेक्ट त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या गावापर्यंत येते. तर आपल्याला माझी विनंती आहे की किर्ती बँक योजना ही आता बंद आहे, पण आपण पुढाकार घेऊन आपल्या या सर्व भगिनींना पैसे काढण्यासाठी आता बँकेमध्ये लाईन लावायची गरज पडू नये. तर यांच्या गावात, यांचं ज्या कुठलं मोठं गावाचं केंद्र असेल तिथपर्यंत आपली किर्ती बँक ही पोहोचली पाहिजे. त्यासाठी जी काही मदत तुम्हाला लागेल, समजा केंद्र सरकारकडून काय मदत लागली तर तुम्ही मला नक्की सांगा. आज मी जरी खासदार नसली तरी केंद्रामध्ये आमचं मोदीजींचं सरकार आहे आणि त्या ठिकाणी मोदीजींना सांगून ही किर्ती बँक योजना ही आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुन्हा सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करीन, जेणेकरून आमच्या महिला भगिनींना तासनतास कोणत्या बँकेमध्ये लाईनीत उभी राहायची गरज नाही. तुम्हाला ज्या गावात तुम्ही राहता ते समजा आडपट्ट्यातलं गाव असेल तर जवळ सुद्धा आपल्या बाजाराचं गाव असेल, त्या ठिकाणी ज्या दिवशी बाजार असेल तिथे किर्ती बँक ही जाऊन त्या ठिकाणी थांबेल आणि ज्या आमच्या महिला भगिनींना पैसे काढायचे आहे किंवा पैसे बँकेमध्ये ठेवायचे हे सर्व ट्रान्झॅक्शन हे आपल्याला त्या फिरत्या बँकेच्या माध्यमातून करता येऊ शकतं. दुसरं, या ठिकाणी आमच्या बऱ्याच महिला भगिनी बचत गटाच्या सुद्धा आलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्या महिला भगिनींना नेहमीच ज्या वेळेला आम्ही बचत गटाच्या महिला भगिनींना भेटतो त्यांच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे खूप चांगलं काम हे सुरू आहे. आपल्याकडे मावीम आहे, आपल्याकडे NRLM आहे, आपल्याकडे उमेद आहे. याच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये बचत गट बनवलेले आहे. काही बचत गट वेगवेगळ्या वस्तू तयार करतायत, पण काही बचत गटांना जेव्हा बँकेमध्ये लोनसाठी अर्ज करतात तर त्यांना लोन मिळत नाही. मी गावित साहेबांना विनंती केली होती. गावित साहेब आज आपले महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याकडे हजारो बचत गट असे आहेत ज्यांना थोडीशी जर आपण लोनच्या माध्यमातून थोडीशी जरी मदत केली तर त्या महिला भगिनी खूप मेहनती, खूप टॅलेंटेड आणि खूप कष्टाळू आहे. त्या खूप चांगलं काम बचत गटाच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये उभं करू शकतात. फक्त थोडीशी आर्थिक मदतीची जी त्यांना गरज असते ती मदत ही आपल्याला बँकांच्या माध्यमातून त्यांना करता येऊ शकेल. आणि म्हणून मी
करू शकतात त्यांच्या मागे आपण भक्कमपणे उभं राहावं. आणि त्यासाठी आपल्या इथे जर बँकेची खास महिलांसाठीची जर बँकेची व्यवस्था झाली तर मला असं वाटतं की आपल्या महिला सुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात आणि सक्षम होऊ शकतात. आपल्या इथे मगाशी आपल्या सिव्हिल सर्जन मॅडमांनी सिकल सेलच्या बाबतीमध्ये सांगितलं, त्यात पहिले आपले राठोड साहेबांनी कुपोषणाच्या बाबतीत सांगितलं. मला विशेष करून सुप्रियाताईचंही अभिनंदन करायचंय. सुप्रियाताई स्वतः डॉक्टर आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कुपोषण आहे हे कुपोषण संपवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. त्यांनी एक स्पेशल असा ड्राईव्ह सुरू केलं. त्यामध्ये जे कुपोषित बालक आहेत त्या कुपोषित बालकांना पहिले ट्रेस केलं. ट्रेस केल्यानंतर ते कुपोषणातून बाहेर येण्यासाठी सर्व प्रयत्न केले. आणि मग जर ते बालक अशा परिवारातले आहे जे परिवार स्थलांतर होतात तर ते परिवार जिथे कुठे स्थलांतर होत असतील त्या जिल्ह्याला संपर्क करून तिथल्या अधिकाऱ्यांना संपर्क करून जे अंगणवाडीमध्ये पोषण आहार आपण आपल्या इथे अंगणवाडीमध्ये मुलांना देतो ते स्थलांतर झालेल्या बालकांना सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्या जिल्ह्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या आपल्या जिल्ह्याच्या बालकांना जवळच्या तिथल्या अंगणवाडीमध्ये पोषण आहार मिळवून देण्यासाठी सुप्रियाताईंनी आणि आदरणीय आपले सीओ साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमने खूप मोठे परिश्रम घेतलेले. आणि मला वाटतं त्यामुळे आपल्या जिल्ह्यातला सॅन आणि मॅमची जी आकडेवारी म्हणजे तीव्र कुपोषित बालकं आणि मीडियम कुपोषित बालकांचं जी संख्या कमी झाली आहे ते नक्कीच जिल्हा परिषदेने घेतलेले जे परिश्रम त्यामुळे हे कमी झालेलं आहे. मी इथे अनेक आमच्या अंगणवाडीच्या भगिनी आलेल्या आहेत. अंगणवाडी सेविका असतील किंवा अंगणवाडी मदतनीस असतील तुमचंही मनापासून अभिनंदन करते. कारण ही लाडकी बहीण योजना जी आज 2 लाखापेक्षा जास्त महिलांना आपल्या जिल्ह्यात भेटली आहे ही जर अंगणवाडीच्या आमच्या ताईंनी पुढाकार घेऊन हात भरले नसते तर आम्ही 2 लाख महिलांपर्यंत पोहोचू शकलो नसतो. आणि मी तर या ठिकाणी सुप्रियाताईला पण विनंती करणार आहे आणि गावी साहेब आले की गावी साहेबांना पण सांगणार आहे की जिथे अंगणवाडी लांब असेल आणि आमच्या अंगणवाडी सेविका किंवा ताईंना मदतनीस ताई आहे त्यांना जर लांब लांब जावं लागत असेल तर त्या बिचाऱ्या पायी पायी जातात. अतिदुर्गम भागात खास करून अक्कलकुवा, धडगाव, तळोदा इकडे दूर जिथे अंगणवाडी आहे गाव त्यांचं लांब असेल आणि अंगणवाडीचं लांब असेल तर अशा ठिकाणी जाण्यासाठी खूप अडचण आमच्या अंगणवाडी ताईंना होते. तर मी गावित साहेबांना तुमच्या वतीनं खास विनंती करणार आहे की आमच्या या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या सर्व ताईंना त्या इलेक्ट्रिक बाईक येतात ना त्या बाईक तुम्हाला द्यायचं जेणेकरून तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाण्यासाठी पण आणि अंगणवाडीमध्ये जे पोषण आहार लागतं अंडी केळी खरेदी करायला आपल्या ताई जातात अशा वेळेला तुम्हाला बाईक घेऊन ते पण आणता येईल आणि अंगणवाडीला सुद्धा तुम्हाला वेळेवर जाता येईल. आणि तुम्ही एवढी दिवसभर त्या ठिकाणी मेहनत करतात, तुम्ही वेगवेगळ्या शासनाच्या योजना तिथपर्यंत पोहोचवायला मदत करतात तर तुम्हाला सुद्धा थोडीशी काहीतरी मदत झाली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि म्हणून मी सुप्रियाताईला आणि आता मी आज हा कार्यक्रम झाला की मुंबईला जाणार आहे तिथे जाऊन मी मुख्यमंत्री महोदयांना पण भेटणार आहे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण भेटून त्यांना पण विनंती करणार आहे की ही बाईकची योजना आमच्या महिला भगिनी ज्या अंगणवाडीच्या आहेत त्यांच्यासाठी आणावी जेणेकरून आमच्या महिला भगिनींना काम करताना कुठली अडचण येणार नाही. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लखपती दिदी योजना याबाबत कलेक्टर साहेबांनी सांगितलं तर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देते. या लखपती दिदी योजनेमध्ये माझ्या जिल्ह्याच्या लाखो भगिनी या लवकरच लखपती दिदी झाल्या पाहिजे. त्यासाठी जेवढ्या योजना तुमच्यापर्यंत आणणं गरजेचं असेल ते आणण्याचं काम नक्कीच आम्ही या ठिकाणी करू. आपल्याला या ठिकाणी ज्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला भगिनी आहेत त्या आणि ज्या महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेमधून ज्यांना आपण आता 1500 रुपये दर महिन्याला मिळत आहे त्या सर्व महिला भगिनींना आता 3 मोफत सिलेंडर देण्याचा सुद्धा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या महिलांना या ठिकाणी विशेष करून सांगू इच्छिते मोफत म्हणजे असं नाही की तुम्हाला डायरेक्ट जाणार आणि सिलेंडर सुद्धा भेटणार. याची सिस्टीम समजून घ्या. तुम्ही ज्या वेळेला सिलेंडर
नाहीतर तुम्ही म्हणाल इथं काही फुकट सांगितलंय त्या जाऊन एजन्सीवाल्याशी भांडणात पैसे कसले घेतो आम्हाला सिलेंडर फुकट दे. तसं नाही, तुम्ही पहिले पैसे भरून सिलेंडर घ्यायचा आणि एकदा तुम्हाला सिलेंडर भेटला की मग तुम्हाला 8 दिवसाच्या आत पैसे हे तुमच्या खात्यावर परत येतील. आपल्या जिल्ह्याच्या महिला भगिनींसाठी, खास करून बचत गटच्या महिला भगिनींसाठी आदरणीय गावित साहेबांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 10,000 रुपये प्रत्येक बचत गटाला ज्यांनी अर्ज केले होते त्यांना 10,000 रुपये मंजूर करून दिले. मला वाटतं नंदुरबार, नवापूर, शहादा इकडच्या महिला भगिनींच्या खात्यावर ते पैसे येऊन गेले आणि आता अक्कलकुवा, धडगाव आणि तळोदा इथल्या महिला भगिनींच्या खात्यावर या पुढच्या आठवड्यापासून 10,000 रुपये हे महिला बचत गटांच्या खात्यावर येणार आहे. ज्या बचत गटांनी अर्ज केला आहे आणि जे बचत गट पात्र आहे अशा सर्व बचत गटांना या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आदरणीय गावित साहेबांची आहे आणि या पुढे देखील आपल्या महिलांना पुढे आणण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठं काम हे गावित साहेब करत आहे आणि आपल्याला या ठिकाणी नक्कीच आश्वस्त करू इच्छिते की या येणाऱ्या पुढच्या काळात नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रात नंबर 1 चा झाला पाहिजे. या महिलांच्या योजना आपण देतो, या योजनेच्या माध्यमातून नंदुरबारच्या प्रत्येक गावात असं एक उदाहरण तयार झालं पाहिजे की जर महिलांना मदत केली, थोडासा हातभार त्यांना लावला तर त्या किती चांगलं काम करू शकतात. हे उदाहरण नंदुरबार जिल्ह्यातलं संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात दिसलं पाहिजे असा प्रयत्न आमचा आहे आणि तुमच्या सगळ्यांची साथ असली तर नक्कीच यामध्ये आपल्याला यश मिळू शकेल. आपल्या सर्व महिला भगिनींना मनापासून शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा चालू झाली त्यावेळी जे काही विरोधक होते आणि त्याने सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण जेव्हा तुम्ही सुरू करता आहे आज जे योजना तुम्ही चालू करत आहे ते भीक देऊ राहिले, मग त्यांना तुम्ही भीक देता आहे. त्यांनी विरोधकांना हे विचारतो आहे तुम्ही या आजादीला 76 वर्षामध्ये कम से कम एक तर्फ तुम्ही 60 वर्षे राज्य केला तर माझी महिला देखली नाही का तेव्हा? म्हणजे एक गरीब महिन्याला केला विचारा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा चालू केली आज ज्या महिन्याला रेग्युलर पैसे पडले असेल त्यांना काही 5वा हप्ता भेटला आहे. 5वा हप्ता 4 महिने झाले पण 5वा हप्ता या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्रीने आपल्याला टाकून दिला आहे. जे गरीब महिला आहे हे योजना कशासाठी आपल्यासाठी चांगलं. आपण अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी जिल्हा आहे. या आदिवासी जिल्ह्यामध्ये 4,21,000 महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहे. 4,21,000 आणि त्याच्यामध्ये 4,14,000 महिलांच्या अप्रूव्ह झाल्या आहे आणि काही महिलांच्या त्रुट्या आढळल्या. काही त्रुटीचा फॉर्म भरला असेल, काही 21 वर्षाच्या आत जे युवा मुली होत्या त्यांनी सुद्धा फॉर्म भरला आणि म्हणून ते ऑनलाईन मध्ये काही ते फॉर्म उडले आहे किंवा काही लोकांनी चुकीचं फॉर्म भरून दिलं आणि म्हणून काही अर्ज रिजेक्ट झाले आहे. पण त्याच्यात या महाराष्ट्रामध्ये हा नंदुरबार जिल्हा अतिदुर्गम भागमध्ये आहे. पण मी गर्वाने सांगतो दळगाव अक्कलकुवाच्या विषय कलेक्टर साहेब आमच्या अक्कलकुवा तालुक्याचा जर विषय केला, दळगाव आणि अक्कलकुवा तालुक्याचा जर विषय केला 4,14,000 मध्ये 1,10,000 फॉर्म आमचे अतिदुर्गम भागात दळगाव तालुका आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये झाले आहे. सर्वात 1 नंबर तालुका जर असेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते अक्कलकुवा तालुका आहे. कारण तिथले जे अंगणवाडी सेविका असेल, जे आपले जे पदाधिकारी होते, जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आणि योजना प्रत्येक माझी शेवटची बहीण आहे, ते शेवटची शेवट आहे त्याच्या योजनापासून वंचित नाही राहायला पाहिजे आणि
आणि तेव्हापासून सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी कामाला लागले आणि त्यांच्याबरोबर साथ देणारी माझी अंगणवाडी ताई होती. आणि याला निर्णय आमच्याकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव अक्कलकुवा तालुक्याचे जे विशेष ही योजना जेव्हा बनवत होते तेव्हा ही योजनेची चर्चा ही कॅबिनेट मीटिंग होते, जी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जेवढे विभागाचे मंत्री आहेत त्यांची मीटिंग त्या ठिकाणी होते. आणि त्या मीटिंग मध्ये आदरणीय गावित साहेब सुद्धा त्या मीटिंग मध्ये होते. मग योजना कोणत्या महिलेला द्यायचं ते त्या मीटिंग मध्ये चर्चा झाली. मग अगोदर एवढीच महिलांना योजना द्यायची, मग अटी शर्ती ठरले. मग एक गोष्ट लक्षात आली की जसं आपल्या इथे आजूबाजूचे राज्य आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, तिथल्या सुद्धा महिला हे लग्न करून आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि त्या महिला वंचित नाही राहायला पाहिजे म्हणून मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला गेला की सगळ्याच महिलांना ही योजनेचा लाभ द्यायचा. मग मी जिल्हा परिषदेमध्ये मीटिंग घेतली. आपल्या अंगणवाडी सेविका सगळ्या बहिणी आहेत त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यांच्याकडून माहिती घेताना एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्याकडे फक्त फॉर्म भरायचा अधिकार आहे. त्याच्यानंतर जी पण काही यादी आहे, मंजुरीची यादी असू द्या, केवायसीची यादी असू द्या किंवा आधार सीडिंगची यादी असू द्या, ते सगळी यादी ही आम्हाला शासनाकडून आमच्याकडे येते. कसं आहे, आपण जर बँकेमध्ये विचारायला गेलो तर बँकेवाल्यांकडून असं उत्तर येतं, तुमचे पैसे काय पडले ते 10 दिवसानंतर या किंवा महिनाभरानंतर या. मग काय असतं की महिला दोन तीनदा जाते आणि ती त्रासावून जाते. असं व्हायला नको. त्याच्यासाठी मी अंगणवाडी सेविकेकडून जेवढी माहिती होती ती घेतली, शासनाकडून जी माहिती आली ती माहिती मी घेतली आणि त्या आधारावर काल मी नंदुरबार जिल्ह्याच्या जेवढी बँका आहेत त्या सर्व बँकेचे मुख्य आहेत त्यांना मी बोलवलं होतं आणि त्या बँकेचे मॅनेजरांना विचारलं की तुम्हाला अडचण कुठे येते. इथे बसलेल्या सर्व माता भगिनींना आम्हाला या योजनेमध्ये लाभ मिळवून द्यायचा आहे. तुम्ही सांगा कुठे अडचण येते, गावित साहेबांना सांगून आपण ती अडचण दूर करून देऊ. आणि त्यांच्याकडून एक गोष्ट लक्षात आली की आधार सेटिंग आहे. आधार सेटिंगचा अर्थ असा आहे की आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पुस्तक हे तुम्हाला जोडायचं आहे. त्याला आपण आधार सेटिंग म्हणतो. एकदा आधार सेटिंग झाल्यानंतर केवायसी आहे ते अपडेट होतं, म्हणजे तुमची जी माहिती आहे ही बरोबर आहे, त्याला आपण केवायसी म्हणतो. हे दोघं गोष्टी झाल्या तर तुमच्या बँकेमध्ये लगेच या ठिकाणी पैसे पडून जातील. हे सगळं चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना प्रत्येकाला यादी दिली आहे. अंगणवाडी सेविकांना सुद्धा आम्ही यादी दिली आहे की ज्यांचे असे अडचणी आहेत, आधार सेटिंगची असू द्या किंवा केवायसीची अडचण असू द्या, ते प्रत्येक गाव स्तरावरती ते अडचणी आहेत ते तुम्ही सोडवून द्या. जवळची बँक असणार त्या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता. आणि जसं हिना त्यांनी सांगितलं 50 बँक आहे त्याच्यामध्ये आपण हे सोडवू शकतो. दुसऱ्या या ठिकाणी जे आमच्यादारांनी हिना त्यांनी सांगितलं तसं इलेक्शन जसं जवळ येतं तसं खोटे बोलणाऱ्यांची संख्या वाढून जाते. आपण मागच्या 2-3 महिन्यामध्ये बघितलं की एखाद्या पक्षावाले आले आणि सांगितलं आम्ही 3000 देऊ, 8000 देऊ, खटाखट पडतील. अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि आमच्या सगळ्या माता भगिनी आहेत त्यांनी फॉर्म भरले
आहे. आणि त्याच्यासाठी जेव्हा आमच्या सरकारने ही योजना घोषित केली तेव्हा आम्ही फॉर्म भरायचं चालू करायचं अगोदर विरोधकांनीच मोठे मोठे फॉर्म उघडायचे सेंटर उघडून घेतले आणि फॉर्म भरायला सुरुवात केली आणि म्हणे आमचं सरकार घेऊन येतंय, आम्ही फॉर्म भरतोय, आम्ही पैसे देतोय. मला तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे की ही जी योजना आहे ही योजना राज्य शासनाने मंजूर केलेली आहे. दिल्लीमध्ये मोदी साहेब आहे, राज्यामध्ये शिंदे साहेब आहे आणि ही योजना कॅबिनेट मधून मंजूर झालेली आहे. म्हणजे या योजनेमध्ये सर्व मंत्र्यांनी मंजुरी देऊन ही योजना आपल्या इथे पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ही योजना आलेली आहे. आणि ही योजना हिचा लाभ प्रत्येक महिलापर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याच्यासाठी आमच्या दादा असू द्या, गावित साहेब असू द्या, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये भेटत आहेत. 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला भेटत आहेत. आणि दसरा दिवाळी आता जवळ आलेला आहे. त्याच्यासाठी 4-5 दिवसा अगोदर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा त्यांनी घोषणा केली की दसरा दिवाळीचे जे 2 महिन्याचे पैसे आहेत ते 3000 रुपये तुमच्या खात्यावरती टाकायचे. आणि मला असं वाटतं की पुष्कळ महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे आता येऊन गेलेले आहेत. आता तुम्हाला 1500 रुपये पडतायत. पण आमच्या सरकारला तुम्ही परत निवडून दिलं या निवडणुकीमध्ये तर हे पैसे 3000 करण्यात येतील. तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कसं आहे, मी तुम्हाला जसं सांगितलं तसं फॉर्म भरायचे वेगवेगळे केंद्रामध्ये आपण जाऊन फॉर्म भरतो. या ठिकाणी 4 लाख आणि 24,000 एवढे या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यात आले. त्याच्यातून 4 लाख आणि जवळपास 12,000 फॉर्म या ठिकाणी मंजूर झालेले. राहिलेले जे फॉर्म आहे ते फॉर्ममध्ये कोणाचे नाव चुकून गेले, एखादी महिलेचा फॉर्मला दुसरी महिलेचा फोटो लावण्यात गेलेला आहे. हे जे बाहेर सेतू केंद्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरतात हे सेतू केंद्राने अशी चुका केलेल्या आहे जेणेकरून तुम्हाला योजनाचा लाभ नाही भेटायला पाहिजे. ही गोष्ट जेव्हा गावित साहेबांच्या लक्षात आली तेव्हा गावित साहेब मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडला आणि हा मुद्दा मांडल्यानंतर मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की आपले जे महिलांचे फॉर्म भरलेले आहे ज्यांच्यामध्ये चुका झालेल्या आहेत तर त्यांना ते चुका सुधारवण्यासाठी परत एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेमध्ये सगळ्यांना लाभ भेटू शकतो. अशा पद्धतीने आपण योजना करतोय. पण त्याच्यामध्ये तुमच्या स्तरावरती जे अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2-3 अडचणी ज्या आल्या आहेत त्या मी इथे सांगितले. आणि प्रत्येक सेविकेला मला या ठिकाणी सांगायचंय की आपण सगळ्यांनी खूप छान आणि खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही जे काही फॉर्म भरलेले तर ते तुमचे फॉर्म आहे ते जी सेविकेने जितके फॉर्म भरले त्याची यादी आम्ही परवाच्या दिवशी शासनाला कळवलेली आहे. तर आपलं फॉर्म लिहायचे मानधन आहे ते सुद्धा लवकरच तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आणि जे काही बँकेची अडचण आहे ती सुद्धा आम्ही दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ती योजनेचा लाभ सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवता येईल. मला अजून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की अंगणवाडी सेविका आहे त्यांचं मानधन सुद्धा या ठिकाणी वाढवून दिलेलं आहे. आणि या ठिकाणी त्यांना दिवाळीवरती आनंदाचा शिदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आनंदाचा शिदा तो सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे. एवढंच आहे की लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही योजना पोहोचवतोय. आणि त्याच्यातून मला एक महत्त्वाची योजना आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे ती म्हणजे घरकुलची योजना.
2011 साली जी जनगणना झाली होती त्याच्यात जे जे काही घरकुलची यादीमध्ये नावं आली होते त्याच्या व्यतिरिक्त जे पण नावं सुटून गेले होते त्याच्यासाठी हिनाताईंनी दिल्लीमध्ये जाऊन पत्र लिहिलं होतं. संबंधित विभागांसोबत मीटिंग लावून जेवढे नावं आपल्या इथे सुटून गेले ते नावं समाविष्ट करण्यासाठी हिनाताईंनी पत्र दिलं होतं. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय की हिनाताईने पत्र दिल्यानंतर आपण सर्व ग्रामपंचायतीमधून ड यादी बनवून आपण दिल्लीला पाठवली होती. ती ड यादी 15 सप्टेंबरला भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांनी 15 तारखेला आपल्या जिल्ह्यासाठी 40,000 घरकुलाची या ठिकाणी मंजुरी करून दिलेली आहे. जेणेकरून ज्यांचे घर सुटून गेले असतील त्या सगळ्यांना या ठिकाणी घरकुल भेटणार आहे. मला आपल्या सगळ्यांना एवढंच म्हणायचंय की आपल्याला कोण योजना देतं, आपल्यापर्यंत कोण योजना पोहोचवतं हे आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी बघायला पाहिजे. जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांचं या ठिकाणी वीज बिल सुद्धा माफ करण्यात आलेलं आहे. आणि एक नवीन योजना जी सरकारने बनवली आहे ती हर घर मोफत बिजली योजना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सोलार आपल्या घरी लावलं तर आपल्याला घरासाठी सुद्धा त्या ठिकाणी मोफत वीज वापरता येईल. तर त्या योजनेमध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्या योजनेचा लाभ या ठिकाणी घ्यावा एवढंच या ठिकाणी सांगते. आपल्या सगळ्यांना या योजनेचा या ठिकाणी लाभ भेटला